पद्माची नोकरी, वेदचं पालन पोषण यात दिवस जात होते. वेद 10वीत गेला आणि एक दिवस अक्कांनी पद्माला सांगितलं, आता आजपासून हे स्वयंपाकघर तुझं, ही वास्तू तुझी, सगळे निर्णय तूच घे. मी इतके दिवस हे सगळं कसोशीने सांभाळलं. अक्काचं बोलणं ऐकून पद्मा अस्वस्थ झाली. अक्का, माझं काही चुकलंय का? नाही ग. आता आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. आयुष्याचं उत्तरायण सुरू झालं आहे. उत्तरायणात तेजस्वी सूर्य उत्तरेकडे झुकतो, तसंच एका ठराविक कालावधीनंतर संसारातून निवृत्ती घेऊन अध्यात्माकडे झुकायचं असतं. आता हळूहळू सगळ्या जबाबदारीतनं मोकळं व्हायचंय. पद्मा, माझ्या या कडक शिस्तीचा तुला त्रास झाला असेल ना? नाही अक्का, उलट माझ्याचकडून कधी तुम्ही दुखवल्या गेला असाल तर मला माफ करा. पद्माला भरून आलं. अक्कांनी पद्मावर पूर्ण जबाबदारी सोपवल्यावर तिला जाणवलं की अक्कांनी हे घर किती उत्तम तऱ्हेने बांधून ठेवलं होतं, जोपासलं होतं. आता अक्कांना पूर्ण विश्रांती द्यायची असं पद्माने ठरवलं. अक्कांनी घरातून निवृत्तीच घेतली. मंदिरात जाणे, भजन क्लास, रोज गीता पठण यात त्या रमून गेल्या. आयुष्यात सगळी कर्तव्य निभावून नेणाऱ्या एका आनंदी समाधानी स्त्रीचा तो चेहरा दिसत होता. अक्कांना आणि सासऱ्यांना लग्नाचा वाढदिवस म्हणून पद्माने दोघांच्याही आवडीचा बेत केला होता. अक्कांचे दत्त मंदिरात भजन होते. अक्का घरी आल्या की दोघांनाही ओवाळणार होती. अक्कांना साडी आणि सासऱ्यांसाठी एक सुंदर स्वेटर पद्मा घेऊन आली होती. 7:30पर्यंत येते म्हणून सांगून गेलेल्या अक्का घरी आल्याच नव्हत्या. 8:30 झाल्यावर सगळेच काळजीत पडले. विवेक आणि पद्मा मंदिरात जायला निघाले. तिथे पोचल्यावर कळलं की भजनी मंडळाच्या बायका कधीच घरी गेल्या होत्या. पद्मा रडायला लागली. विवेक, कुठे असतील अक्का? येईल ती घरी, रिक्षा मिळाली नसेल. अरे पण इतका वेळ? मंदिर किती जवळ आहे आपल्या घरापासून. इतक्यात विवेकचा फोन वाजला. त्याने बघितलं तर अनोळखी नंबर होता. हॅलो, विवेक सबनीस का? हो, बोलतोय. एक वयस्कर महिला झाडाखाली अंधारात एकटी बसली म्हणून आमच्या हवालदाराने चौकशी केली, पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. त्यांच्या पर्समध्ये त्यांचं नाव आणि 2-3 जणांचे नंबर दिसले म्हणून फोन केला. रमा सबनीस नाव आहे. इन्स्पेक्टर, ती माझी आई आहे. मी 10 मिनिटात पोलीस स्टेशनला पोचतो. विवेक घाबरला होता. पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर पद्माने बघितलं. अक्का एका बाकावर शून्यात नजर लावून बसल्या होत्या. तिला धस झालं. ती अक्कांजवळ आली. अक्का, आम्ही किती घाबरलो. कुठे होतात तुम्ही? घरी चला, विवेक पण आलाय.